साहेब पण मग तेव्हा तुम्ही नाराज होतात, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात जहा नाही चैना वहा नाही रहना, तेव्हा नक्की काय चालू होतं? पक्ष सोडायचं मनात होतं? आता मी एवढा इतिहास सांगितला नाही, तर आत्ता, हा इतिहास जो सांगितला ना बाळासाहेबांपासून नाही, आतापर्यंत, आत्ता, की डिसेंबरमध्ये प्रत्येक काय वेळा बाळासाहेब आणि पवार साहेबांनी ज्याप्रमाणे मला महत्त्व दिलं आणि योग्य ठिकाणी बसवलं, तेच या निवडणुकीच्या नंतर झालं नाही काय, म्हणून दुःख झालं. बरं, दुसरं असं नाही, पण तेव्हा मनात काय पक्ष सोडणार होतात तेव्हा तुम्ही? जहा नाही चैना वहा नाही रहना म्हणत जेव्हा तुम्ही म्हटलं, उद्वेग असा चालला होता की हे काय चाललं असं का. बरं, त्याच्या पाठीमागे पण दुसरी एक हिस्ट्री आहे की लोकसभेला मला उभं करण्यासाठी दिल्लीला नक्की झालं. मी म्हटलं रे मला, त्यांनी मला सांगितलं होळीच्या दिवशी तिघांनी आमच्या नेत्याने अजितदादा तटकरे पटेल उभं राहायलाच पाहिजे. गेलो, तयारीला लागलो, चांगलं वातावरण तयार झालं. कारण मुसलमान, आदिवासी, दलित, सगळे बाकीचे लोक किंवा त्याच्यावर खूप काम केलं नाशिकमध्ये. काय फ्लायओव्हर्स असतील, नाशिक मुंबई रस्ता, नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक पुणे रस्ता, फ्युनिक्युलर ट्रॉली, बोट क्लब, एअरपोर्ट, सगळं काय केलं. लोकांना वाटतं डेव्हलपमेंटसाठी हा पाहिजे आपल्याला काय, आणि म्हणून तयारी चांगली झाली व्यवस्थित. सगळे लोक आले, सगळ्या समाजाचे लोक. पण एक महिना माझं नाव जाहीर नाही केलं. आणि मग मी म्हटलं नाही, हा आता आपला इव्हॅल्युएशन चाललं आहे आपलं. मी म्हटलं मग मी नाही लढत आता, काय करायचं करा. सगळ्यांची नावं झाली. बरं, मग राज्यसभा आले, तर राज्यसभेवर त्यावेळेला सुनेत्राताई पडल्या होत्या. म्हटलं ठीक आहे, काय आपण जरा दूर राहूया, द्या त्यांना, दिलं त्यांना. दुसरी आली राज्यसभा, तर ते नितीन पाटील म्हणून त्यांना उभं केलं. ठीक आहे, का तर तुम्ही इथे पाहिजे, कारण लोकसभेला वाताहत झाली होती. इंडिया जरा जोरात आली होती महाराष्ट्रात. काय, त्यामुळे सरकार येईल की नाही अशी शंका होती. त्यावेळी तुम्ही इथे पाहिजे, तुम्ही लढले पाहिजे, तुमचा फेस पाहिजे. मी लढलो. ते अंतरवाली सराटीचे नेते आले, 2 दिवस रात्र बसले तिकडे, बाकी कुठे नाही गेले. काय, दुसरे 4,000 मतांनी जे निवडून आले होते ते लाखावर गेले. आणि मी नेहमी 60,000 मतांनी निवडून येणारा 4 निवडणुकांमध्ये तिथे गेलेला, तो अर्ध्यावर आलो. एकदम कटुकटीची गावागावामध्ये रिफ्ट झाले. निवडणूक झाल्यानंतर मला ते सांगतात मंत्रिमंडळाच्या बनवायच्या अगोदर की भुजबळ साहेब, आमचं म्हणणं आहे की तुम्ही राजीनामा द्यावा. म्हटलं काय राजीनामा द्यावा? आणि काय आमदारकीचा राजीनामा? आमदार कायचा? कोण म्हटलं तुम्हाला असं? पक्षाने सांगितलं? पक्षांनी राजीनामा द्या. म्हटलं का नाही, आमचं म्हणणं आहे की आम्ही नितीन पाटलाचा राजीनामा घेतो तिथून, आणि तुम्हाला जायचं होतं ना राज्यसभेवर, तुम्ही राज्यसभेवर जा, आणि मग इथे जे आहे समीर भुजबळला वगैरे कोणाला तरी उभं करू आपण. हो, अरे बाबा. मी म्हटलं बाबा हे शक्य नाही. अगोदर ते शक्य होतं. अगोदर ते झालं असतं तर माझ्या मतदारसंघामध्ये एवढी कटुता आली नसते समाजांमध्ये. आता या 2 समाजांमध्ये, या सगळ्या समाज एवढी कटुता आहे गावागावामध्ये. लोक काय म्हणतील याच्यासाठी आम्ही कटुता घेतली, आणि हा आम्हाला सोडून गेला. मी नाही जाणार, 1-2 वर्ष द्या मला, सगळ्यांना मी शांत करू. काय मला जायचं आहे, 40 वर्ष झाली विधानसभेत, मला जायचं आहे विधान मंडळामध्ये, मला जायचं. पण आता नाही, मी माझ्या लोकांना वाऱ्यावर नाही सोडणार. आणि विचार करू. मला वाटलं की तो विषय संपला असेल, पण दुर्दैवाने काय झालं ते पुढे आपल्याला माहिती आहे. पण मग तेव्हा विचार काय होता? कुठला पक्ष होता डोक्यात? समजा सोडलं राष्ट्रवादी, तुम्ही एवढे उद्विग्न झाला होता, तुम्ही आता जसं सांगितलं, डोक्यात कुठला पक्ष होता जायचा की काय? सगळे निष्पक्षपणापासून सगळे पक्ष. भाजपमध्ये जायचा होता विचार? तुमच्या पक्ष, यांचा पक्ष, सगळ्यांचा पक्ष. नाही, पण भाजपमध्ये जायचा विचार आला होता असं मी काही सांगू शकणार नाही. सगळीकडून ज्या इंडिकेशन सगळे येतच होते. ऑफर होत्या का काही? इंडिकेशन्स होत्या, एवढंच मी सांगेन. ऑफर नव्हती, पण अशी काही इंडिकेशन काही सांगायचं नाही मला. सॉरी. पण भुजबळ साहेब, तुम्ही तेव्हा हा सगळा तुम्हाला मी सांगतो, जे कुणापुढे आलं नाही ते अचानक सगळं सांगितलं मला. तर असे जे आहेत, असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं, एवढं नाही झालं. मी नाही ते मला सांगणार. तुम्ही आत्ता म्हणालात की जेव्हा कमबॅक झाला तेव्हा तुमचा खूप इंटरेस्टिंग तुमचं विधान होतं की तुमचा कमबॅक फडणवीसांमुळे झाला. नाही, असं आहे की फडणवीस साहेबांची त्यावेळेला नागपूरला सुद्धा त्यांनी आग्रह धरला होता की यांना तुम्ही घ्या. बरं. येस, फडणवीसांचा आग्रह होता तुम्हाला घ्या म्हणून. काय मला बावनकुळे स्वतः म्हणाले, फडणवीस पण म्हणाले मला.
तो एक भाग झाला. त्याच्यानंतर एक आहे, सहानुभूती सगळ्यांचीच मिळाली. मोदी साहेबांची सहानुभूती मिळाली, तुमचे अमित शहा साहेबांची सहानुभूती मिळाली. अगदी मालेगावला अमित शहा आले, स्टेजवर माझं नाव नसताना मला बोलवलं तर बोलवलं, आणि तुम्हाला आठवतं बाजूला बसवलं, तुम्हाला सगळे मंत्र्यांना बाजूला करून एकदम बसवलं. हे काइंड ऑफ इंडिकेशन आहे ते, समजलं ना. तर हे झालं. पण एक लक्षात घ्या, मी फडणवीसांचा मंत्री नाही आहे. फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाखाली मी काम करतो आहे. मी अजित पवार गटाचा NCPचा मंत्री आहे. कारण त्यावेळेला फडणवीसांनी सांगितलं तेव्हा नाही ना ऐकलं. नाही, आता जर सांगितलं असेल, पण आता ऐकलं म्हणजे फायनल निर्णय कोणाचा? अजित पवार यांचा. तो त्यांनी पार पाडला आणि मला घेतलं, संपला. काय उगीच फडणवीसांवर जे आहे काय डाग किती काय आणि काय 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 आता भ्रष्टाचारी होते, अमकं होते. काय झालं ना, तुम्ही जे म्हणजे मला सांगायचं मी सांगेन, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. काय आता तुम्ही जे आहे, मी मंत्री झाल्यानंतर जे काही वर्तमानपत्रातून काही लोकांनी छापलं वाटेल ते काय, आणि सुरू जे झालं आहे त्यांना मला सांगायचं आहे काय, फडणवीसांना तुम्ही भ्रष्टाचारांना कसं काय मंत्री केलं? फडणवीसांनी नाही मंत्री केलं, मंत्री मला अजित पवारांनी केलं. फडणवीसांची सहानुभूती नक्की होती, हे लक्षात घ्या. एक. आणि दुसरं भ्रष्टाचारी म्हणतात, मला त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी लागेल. याचं कारण असं आहे, 9 सप्टेंबर 2021ला मी आणि माझी सगळी मंडळी जी आहेत ह्या महाराष्ट्र सदनच्या केसमधून डिस्चार्ज झाले. कारण एवढं मोठं 5 स्टार महाराष्ट्र सदन 10-15 वर्ष फुकट वापरतोय आम्ही सगळे. त्याबरोबरच अंधेरीचं RTO ऑफिस हायमाउंट, त्या चमनकर कॉन्ट्रॅक्टरला एक नवा पैसा दिला नाही. आणि माझ्यावर काय 25,000 कोटी, 10,000 कोटी आणि 100 कोटीचं जे टोटल कॉन्ट्रॅक्ट विलासराव त्याबरोबरच त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 2 वेळा मीटिंग घेऊन पास केलं त्यांनी. आणि मी फक्त PWD मंत्री म्हणून छान कसं होईल ते पाहिलं. राष्ट्रपतींनी सांगितलं की राष्ट्रपती भवनानंतर बेस्ट वास्तू जे आहे, टॉप सुंदर वास्तू फक्त महाराष्ट्र सदन आहे. म्हणायचं असं आहे की कोर्टामध्ये जेव्हा विचारलं, म्हटलं साहेब हे कॉन्ट्रॅक्टर आहेत, समजा मी भ्रष्ट आहे, यांना कोणी पैसे दिले तर मला देतील. विचारांना किती खर्च झाला, किती बिल्डिंग बांधल्या, यांना पैसे किती मिळाले. सरकारी वकिलाला विचारलं, सरकारी वकील म्हणाले अजून एकही न्याय पैसा दिला नाही. मग त्यांनी सांगितलं भ्रष्टाचार कुठे झाला ते सांगा, कसा झाला ते सांगा. आणि 80 पानाचं जजमेंट आहे, 80 पानाचं काय. आणि आम्हा सगळ्यांना 9 सप्टेंबर 2021ला ज्या वेळेला डिस्चार्ज केलं त्यावेळेला मी BJP बरोबर नव्हतो. मी BJPच्या विरुद्धच कडक ॲक्शन घेऊन बोलत होतो. मी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होतो आणि पहिला पिढा हा वर्षावर जाऊन मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिला. हा इतिहास काही लोक विसरतात आणि माझ्यावर टीका करतात काय. आणि मला सांगा, आता जे बोलणारे आहेत, अहो ते ठीक आहे ना, 80 पानाचं हे आहे, आता ही बाकीचं तर सुरूच राहणार आहे काय. मग इथे अपील करणं, तिथे अपील करणं, ध्यान कर तेन कर. पण मूळ जे आहे काय, सेशन कोर्ट, ज्या कोर्टाने सेशन कोर्ट त्याने जो चर्चा केली आणि त्याने जो निकाल दिला तो साबित आहे ना काय. पण भ्रष्टाचार म्हणून नेहमीच माझ्यावर शिक्का. तेलगीच्या वेळेला सुद्धा तर मगाशी मी सांगितलं, कदाचित मी CBIची झालं होतं, नाव सुद्धा नाही माझं. आता काय झालं, तुम्ही जेव्हा म्हटलात ना की फडणवीसांचा जे विषय काय होतं, सोशल मीडियामधनं चर्चा सुरू होतात, जुन्या गोष्टी आता सोशल मीडियाच्या काळात सगळ्या गोष्टी लगेच बाहेर निघतात. फडणवीसांचं एक जुनं भाषण नाशिकमधलं तुमच्याबद्दल चाललं होतं की आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकलं कारण तुम्ही काही स्वतंत्र सैनिक नव्हतात, भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला टाकलं होतं. आणि आता पुन्हा त्यांच्याबद्दलच तुम्ही म्हणतात हे मनोमिलनाची. ज्या वेळेला असं युतीचं सरकार असतं, एकनाथराव शिंदेंनी कोणाला मंत्री करावं हे ते ठरवतात.
बी जे पीचे मंत्री कोण कोणाला मंत्री करायचं फडणवीस आणि पार्टी ठरवेल. तसं अजित पवारचे मंत्री कोणाला करायचं ते फडणवीस ठरवित नाही, बरोबर. ते अजित पवार ठरवतात.